पुढची बातमी बघूयात। राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाची खिल्ली उडवली आहे। पंतप्रधान मोदी हे परराष्ट्र दौऱ्यावरती असतात आणि जागतिक नेत्यांच्या गळाभेटी घेतात। याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी मोदींवरती सडकून टीका केली। गळाभेट घेणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवरती घणाघात केलाय। इनका पता नहीं कहां से इनके दिमाग में घुस गया। अब अजीब चीजें घुस जाती है, बट इनके माइंड में घुस गया कि फॉरेन पॉलिसी इज दिस। अब पता नहीं किसने डाला, कहां से घुसा कि भाई फॉरेन पॉलिसी का मतलब इमेजिन द इग्नोरेंस फॉरेन पॉलिसी। एक चीज पूछ सकता हूं? हाँ, मिलनी समझ के तो नहीं पकड़ा था? I have not reached there yet. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींचा अपमान तर केलाच आहे, शिवाय इटलीच्या महिला पंतप्रधानांचा देखील अपमान केलाय असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला। राहुल गांधींनी देशाची माफी मागावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। तर पंतप्रधान गृहमंत्र्यांची टिंगल करणं अयोग्य असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदेंनी देखील म्हटलंय। श्री राहुल गांधी यांनी जो छिछोरेपणा केला तो कुठल्याही परिस्थितीत अशोभनीय अशा प्रकारचा आहे। ज्या प्रकारे देशाच्या प्रधानमंत्र्याचा तर अपमान केलाच, पण त्याचवेळी इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुखाचा इतक्या खालच्या दर्जाला जाऊन त्यांनी जो अपमान केला, या देशामध्ये अशी छछोरगिरी यापूर्वी कुठल्याही नेत्याने केली नव्हती। गल्लीतले नेते देखील अशा पद्धतीने वागत नाहीत। खरं म्हणजे माझं तर असं मत आहे की राहुल गांधी आणि संदीप दीक्षित यांनी राष्ट्राची माफी मागितली पाहिजे। आता विरोधी पक्ष नेता मिमिक्री करू लागला तर खऱ्या अर्थाने त्यांना काय म्हणायचं? आपण मिमिक्री आर्टिस्ट म्हणायचं, काय म्हणायचं? असा देखील माझा सवाल आहे। आणि देशाचा प्रधानमंत्री, देशाचे प्रधानमंत्री, देशाचे गृहमंत्री यांची संसद याच्यामध्ये संसदेच्या आवारामध्ये माकडं घेऊन जाणं, टिंगल करणं ही कुठली लोकशाही आहे? राज ठाकरे यांनी पुण्यामधल्या आपल्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत संवाद साधलाय। जेनझी पिढीवरती फोकस करा आणि त्यांच्या संपर्कामध्ये राहा असं देखील राज ठाकरे यांनी सुचवलंय। राज ठाकरेंनी पुण्यामधील पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। जेनझी पिढीचे विचार देखील समजून घ्या, संवाद साधा अशा सूचना देण्यात आल्या। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे वारंवार महसूल मंत्री